जय भीम वर्षावास प्रवचन मालिका पुष्प 15वे भारतीय बौद्ध महासभा शाखा खंडाळा तालुका जिल्हा सातारा यांच्या विद्यमाने आयोजित आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा वर्षावास प्रवचन मालिका आयोजित रविवार दिनांक 21/9/2025 बुद्ध विहार लोहोम मंगलमय वातावरणात संपन्न झाले। बनते धम्मानंद बोधी यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले। भारतीय बौद्ध महासभा शाखा खंडाळा तालुका संघटक बाबूलाल खुंटे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली आरंभाची प्रास्ताविका व कार्यक्रमाच्या अध्यक्षपदाची निवड करण्यात आली। कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमराव गायकवाड हे लाभले होते। अनुमोदन चंद्रकांत जाधव यांनी दिले। दीप प्रज्वलन व पूजा चंद्रकांत जाधव, सुनीताताई जाधव, भीमराव गायकवाड, भंते धम्मानंद बोधी यांनी केली। भीम क्रांती तरुण मंडळ लोहोम यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। सामुदायिक धम्मवंदना घेण्यात आली। त्यानंतर वर्षावास कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात शिवानीताई जावळे कालामसुत्त अर्थात मानव मुक्तीचा मार्ग या विषयावर प्रवचन दिले। मनोगते चंद्रकांत जाधव, संजीवनीताई जावळे, बाबूलाल खुंटे, लक्ष्मण पाटील झगलवाडीकर यांनी मनोगत व्यक्त केले। तसेच तालुक्यातील बौद्ध उपासक उपासिका व बालबालिका बहुसंख्येने उपस्थित होते। शांताबाई आनंदराव जावळे मावशी, महेश आनंदराव जावळे सर, पल्लवी मोहन जावळे, प्रवीण आनंदराव जावळे, संजीवनी प्रवीण जावळे, छाया आनंदराव जावळे, शिवानी छाया जावळे, विश्वांजली महेश जावळे, उपासना महेश जावळे, सार्थक प्रवीण जावळे, समीक्षा प्रवीण जावळे, शारला आनंदराव जावळे, प्रतिभा आनंदराव जावळे, बनसोडे काका, जयेश जावळे, राजेंद्र तायेड, चैतन्य तायेड, संतोष खरात, सज्जन खरात उपस्थित होते। शेवटी कालकथित गणपत कोंडेबा जाधव यांना श्रद्धांजली वाहिली व धम्मपालन गाथेने कार्यक्रमाची सांगता होऊन उपस्थितांना भोजन आहार करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभा सचिव दत्तात्रय खरात लोणन यांनी केले व आभार चंद्रकांत जाधव लोहोम यांनी मानले। जय भीम। सर्व अपराधं क्षमतु मे भन्ते ओकाशमहं वन्दे ईश्वरेण सति पंचशीलं याचामि अनुगं कृत्वा सीदेत मे वन्दे नमो तस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रवचनाला आदरणीय प्रतिनिधी त्याचप्रमाणे सर्वांचे इथे स्वागत केले जाते। विश्वाला शांती सुखाचा आणि दुःखमुक्तीचा मानवमुक्तीचा मार्ग दाखवणारे मार्ग लागले गौतम बुद्ध आणि त्याच बुद्धांनी निर्मिलेल्या बुद्ध आणि धम्म याचा प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय
विष्णू संघ या तिन्ही रत्नांना मी प्रथम अभिवादन करतो। ज्यांच्या असीम त्यागामुळे आपणाला हे सर्व वैभव प्राप्त झाले, हे सर्व सुख उपलब्ध झाले। प्रथम शब्द सुमनाने स्वागत करतो आणि त्याचप्रमाणे कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका या सर्वांना मी सविनय जय भीम करतो। तथागत गौतम बुद्धांनी आपल्याला मानव मुक्तीचा मार्ग सांगितला आणि हे चेतनायुक्त जीवन जगत असताना आपण धम्म मार्गाने जीवन जगलो पाहिजे। आणि ते जीवन जगत असताना आपण जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे त्रिशरण पंचशीलच्या व्यतिरिक्त आचरण असता कामा नये। आपण त्रिशरण पंचशीलेच्या मार्गावर चाललो पाहिजे। आपल्या जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना आपल्याला अति दुर्लभ असा मानवी देह प्राप्त झाला, मानवी जीवन प्राप्त झाले। या मानवी जीवनाचा आपण सदुपयोग करून घेतला पाहिजे आणि सदुपयोग करून घेतला पाहिजे। कारण हा देह हे मानवी जीवन पुन्हा पुन्हा नाही। कारण जसं आपल्याला हे मानवी देह मिळाला हा आपल्याला सुगतीकडे नेण्याचा एकमेव मार्ग आहे। त्यामुळं या मानवी जन्मामध्येच आपण आपल्या सुगतीचा मार्ग निवडला पाहिजे, सुगतीच्या मार्गाने आपण चाललो पाहिजे। कुठल्याही प्रकारचा आपणाला म्हणजे दुर्गतीला जाण्याचा मार्ग किंवा अधोगतीला जाण्याचा मार्ग नसला पाहिजे आणि आपलं जीवन निरुपयोगी असता कामा नये किंवा आपण निरुपयोगी आपलं जीवन होईल अशा पद्धतीचं आपण जीवन जगलो नाही पाहिजे। ते म्हणजे जसं की आपल्याला दुर्लभ असा मानवी जन्म मिळाला आहे आणि तो मानवी जन्म आपण सत्कार्य पुण्यकर्म कुशलकर्म शील सदाचार आणि चांगल्या प्रतीचं जीवन जगलो पाहिजे, ना की कुठल्या प्रकारचा आपण त्या जीवनाचा दुरुपयोग केला पाहिजे। आणि दुरुपयोग म्हणजे जर नाही केला तर आपलं जीवन सुखी होणार आहे। आणि जसं पपईचं झाड आहे आणि केळीचं झाड आहे, समजा ह्या दोन्ही झाडांच्या लाकडाचा काहीच उपयोग होत नाही, ते दुरुपयोगी लाकूड असतं। त्याच पद्धतीनं आपला मानवी देह दुरुपयोगी व्हायला नाही पाहिजे किंवा झाला नाही पाहिजे। त्यासाठी आपण त्या जीवनाचं मानवी देहाचा आपण सदुपयोग केला पाहिजे। जसे की एखाद्या झाडाला एखादा गुलाबाचं फूल उमलतं, ते सकाळी उमलल्यापासून संध्याकाळपर्यंत जसा नैसर्गिक त्याचा सुगंध आपणाला देतं आणि चुकून कधी कधी एखाद्या पुष्पमालेमध्ये ते गुंफलं जातं आणि तीच पुष्पमाला महापुरुषांच्या प्रतिमेला किंवा त्यांना वाहिलं जातं। तर अशा पद्धतीनं त्या फुलाचा उपयोग होतो। परंतु जर एखाद्या धोत्र्याचं फूल, आता पावसाळ्याचे दिवस आहेत, आपल्याला धोत्र्याचं जे झुडूप असतं त्याला सफेद फुल असतं, त्या फुलाला जर आपण हात लावला तर त्याचा स्पर्श आपण केलेला आपल्याला अतिशय कडवट असा वास येतो आणि ते कुठल्याच उपयोगाचं नाही ठरत। तसा आपलं मानवी देह दुरुपयोगी ठरला नाही पाहिजे, त्याचा सदुपयोग व्हायला पाहिजे। अशा पद्धतीनं आपण जीवन जगलो पाहिजे। तुम्हाला सांगायचं म्हणलं तर एक राजा होता, तो राजा अतिशय दानशूर आणि प्रज्ञावान, शीलवान, गुणवान, धनवान अशा प्रकारचा राजा होता। तो एके दिवशी पर्यटनासाठी बाहेर फिरायला निघाला आणि फिरत फिरत जाता जाता तो एका जंगलातून जात होता। जंगलातून जात असताना एक तळ त्याला दिसलं आणि त्या तळ्यामध्ये भरपूर असे काही प्राणी व्याकुळ झाले होते। त्यांना खायला अन्न नव्हतं आणि संचार करण्यासाठी पाणीही ते अगदी कमी झालेलं होतं। त्यामुळे ते जे प्राणी होते ते तिथल्या त्या तळ्यातले प्राणी असतील त्या सर्व प्राण्यांना एका गाडीमध्ये घेतलं आणि त्यांना 12ही महिने वाहत असणाऱ्या एका नदीमध्ये नेऊन सोडलं आणि नदीमध्ये नेऊन सोडल्यानंतर त्यांना सांगितलं की बाबा आता तुम्ही
या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं वास्तव्य करा, तुमचं जीवन चांगलं जाईल, या ठिकाणी तुम्हाला संचार करता येईल, पाणी मिळेल, अन्न मिळेल आणि तुमचं जीवन सुखमय होईल. आणि ते जेवढे प्राणी होते ते सगळे प्राणी सोडून त्या ठिकाणी तो राजा तिथून परतला. आणि परतल्यानंतर पुन्हा एकदा ज्या तळ्यातून ते पहिले प्राणी उचलले होते किंवा ते सजीव उचलले होते तिथं काही अंतरावर त्या तळ्याच्या असं एक म्हणजे डबकासारखं होतं. आणि त्या डबकात एकदम चिखल, घाण, दलदल पुष्कळ असा म्हणजे चिखल होता, घाण होती. आणि त्या घाणेमध्ये असे बरेच प्राणी असं चिखलाने भरलेले होते. कोण कसं पडलंय, कोण कसं बसलंय, अतिशय दयनीय आणि विचित्र अवस्था यांची होती. आणि ते राजाला दिसल्यानंतर राजा म्हणाला, अरे अरे ह्यांची बी परिस्थिती आणि ह्यांची कंडिशन खूप वाईट आहे, यांना सुद्धा आपण चांगल्या ठिकाणी चांगल्या म्हणजे जी सुख सुविधा भेटेल अशा ठिकाणी यांना सोडलं पाहिजे. तेव्हा पुन्हा तो राजा त्या ठिकाणी थांबून त्याने आपल्या सेवकांना बोलवलं आणि जेवढे बी काय ते प्राणी असतील ते सर्व प्राणी तिथून घेतले आणि आपल्या सेवकांना त्यांना सांगून त्यांना तिथं आंघोळ घाला. ज्या नदीमध्ये आधीचे प्राणी सोडले होते त्याच ठिकाणी त्या नदीच्या कडेला त्या दुसऱ्यांदा नेलेल्या प्राण्यांना सोडलं आणि त्यांना सांगितलं ते पाणी तुम्हाला पोट पिता येईल, आंघोळ करता येईल आणि तुमचं जीवन म्हणजे चांगलं सुरक्षित होईल आणि सुखमय होईल, त्यासाठी तुम्हाला मी या ठिकाणी सोडले. या नदीचं पाणी 12ही महिने अडत नाही, त्यामुळे या ठिकाणी कोणालाही कुठल्या प्रकारची अडचण वाचणार नाही, म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी आणून सोडले. आणि ते म्हटल्यानंतर त्यांना सोडल्यानंतर राजा तिथून निघून गेला. आणि निघून गेल्यानंतर काही कालावधीने काही कालानंतर पुन्हा राजा जेव्हा पर्यटन करण्यासाठी किंवा फिरण्यासाठी बाहेर पडला आणि त्या जंगलातून जात असताना त्याच्या आठवणीत आलं की आपण काही कालावधीपूर्वी, काही दिवसापूर्वी या ठिकाणी जे प्राणी सोडले होते, आता त्यांची परिस्थिती कशी काय आहे, ते कुठल्या कंडिशन मध्ये आहे ते तर आपण पाहूया, जाताना त्यांना बघून जाऊया असं त्या राजाला वाटलं. आणि राजा त्या नदीच्या बाजूने निघाला आणि त्या नदीच्या तिथे गेल्यावर त्या राजाची सावली त्या नदीतील प्राण्यांवर पडताच जे नदीतले प्राणी होते ते सर्व राजाशी नतमस्तक झाले, सर्व राजाला कृतज्ञता व्यक्त करू लागले. आणि राजा हे दृश्य पाहून अतिशय सुखी आणि आनंदी झाला. त्याला प्रसन्न वाटलं की बाबा रे, मी असं या ठिकाणी यांना सोडलं पण आता हे चांगल्या पद्धतीने जीवन जगत आहेत, ते त्यांचं जीवन सुखी मार्गाने जगत आहेत, हे त्याला अतिशय समाधान वाटलं. आणि त्यानंतर तो जाताना परत निघाला तेव्हा त्याच्या पुन्हा आठवणीत आलं की आपण दुसरे काही प्राणी नदीच्या कडेवर सोडले होते ते कुठे गेले ते त्याला दिसत नव्हते. तेव्हा त्यांनी पाहिल्यावर त्या नदीपासून बऱ्याच काही अंतरावर पुन्हा एक असं तिथंच गाडीच्या दलदलीची जागा होती. अशा ठिकाणी जे कडेला नदीच्या प्राणी सोडले होते ते त्या गाडीमध्ये जाऊन म्हणजे थांबलेले होते किंवा तिथं ते गाडीने भरले होते. आणि हे दृश्य पाहून राजा त्यांच्यापाशी गेला आणि त्यांना म्हणाला, अरे बाबांनो, मी तुम्हाला चांगल्या आणि सुखसोयीच्या ठिकाणी ठेवलं होतं, तुम्ही या ठिकाणी कसे काय आला आणि तुम्ही इथं कसे काय थांबलाय? तेव्हा ते प्राणी म्हणाले, महाराज, आम्हाला शिळ उष्ट मस्त खावं लागतं आणि ते उष्ट आमच्या कधी कधी अंगावर पडतं आणि अंगावर पडल्यावर आम्हाला तिथं नाही योग्य वाटत, आम्हाला याच ठिकाणी योग्य वाटतंय, म्हणून आम्ही इथं थांबलोय. तर मला सांगण्याचं तात्पर्य असं, जे मी प्राण्यांना घेऊन जाणारे राजा होता ते दुसरं तिसरं कोण नसून आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. की त्यांनी आपल्याला अतिशय अशा चांगल्या आणि सुस्थितीत असणाऱ्या धम्म मार्गावर आणून सोडले. या मार्गाने आपलं जीवन सुखी होणार आहे, या जीवनाचं मंगल होणार आहे. आणि जर आपण त्यांचा धर्म सोडून जर आपण दुसरे काही कर्मकांड करत बसलो तर आपण जीवन हे मानवी जीवन किंवा मानवी देह आपण दुरुपयोगी केल्याशिवाय राहणार नाही. तर आपण असं कुठल्याही प्रकारचं म्हणजे आचरण न करता आपलं आचरण हे पंचशील
दशशील अष्टशीलाच्या मार्गाने व्हायला पाहिजे. महापुरुषांच्या विचाराच्या दिशेने आपली वाटचाल असली पाहिजे. तर आणि तरच आपलं कुटुंब आणि पुढची आणि मागची पिढी आपल्या जीवनामध्ये बदल घडवू शकते. आपणा सर्वांचा जास्त काही वेळ न घेता या ठिकाणी थांबतो. सर्वांना पुन्हा एकदा सविनय जय भीम करतो. जय भीम. धन्यवाद जाधव साहेब. सर्वांना जय भीम. नमो बुद्धाय. मी संजीवनी प्रवीण जावळे. मी एक सामान्य स्त्री गृहिणी आहे. पण का कुणास ठाऊक मला असं घरात वगैरे गेलं की असं 2-4 शब्द तरी बोलायच वाटतात. म्हणून माझं जे मनात येतं ते भरून जाते. तरी माझ्याकडनं काही चुका झाल्या तरी क्षमस्व असावं. पण मी बोलून जाते. आता हा आपला महिना चालला आहे. थोडक्यात आपण इथं जरी बुद्धांची पूजा करत असलो तरी आपण पितृपाठ वगैरे काही लोक मानतातच, श्राद्ध वगैरे करतातच. पण ते न करता आता आला आहे महिन्याचा महिना. त्या 9 देवांचे वार, 9 वार म्हणून 9 साड्या, प्रत्येक दिवशी प्रत्येक रंगाची साडी. त्यात किती वेळा आपण घालवतो. अरे आपल्याकडे बरेच देवता आहेत की पूजन करायला. बुद्धांना जन्म देणारी महामाया आहे, गौतमी आहे, विशाखा राणी आहे, त्यांचे ग्रंथ ना रमाई आहे, सावित्री आहे, 9 काय अशा बऱ्याच देवता आहेत त्यांची आपण पूजा करू शकतो. आताच्या देवी आहेत त्या देवांचे रूप बघा कसे आहेत की त्यांच्या हातामध्ये काय आहे, ते कशावर बसले आहेत. वर्णन करा तुम्ही. म्हणजे प्रत्येक देवी ही तिसरा आहे. तिच्या हातामध्ये अस्त्र शस्त्र आहे. आणि आपला धर्म काय सांगतो, आपण हिंसक नाही, आपण अहिंसक आहे. मला आपणच ठरवायचंय की आपण कसं वागायचं. विशाखा राणी होती ती दान धर्म करायची. दान धर्म ही केला पाहिजे. आता आपण एखादं लहान मुलं जन्मलं तर त्याचा कार्यक्रम होतो. म्हणजे काय असेल वाढदिवस, बर्थडे काय तो झाला, मग 5वी पूजायची. मग त्यावेळेस आपण पुस्तक पूजन केलं पाहिजे. आणि जे बाळ जन्मलं येतं त्याच्या काळामध्ये आपण पंचशील म्हटलं पाहिजे. म्हणजे मला जे वाटतं ते मी बोलून दाखवते. म्हणजे कोणाला आवडो किंवा न आवडो. पण आता मला एवढं सांगायचंय की आता नवरात्राचे दिवस चालले आहेत. 9 देवीची पूजा करू नका. 9 साड्या घालण्यात वेळ घालवण्यापेक्षा त्या 9 देवतांचं वाचन करा. ज्या 9 आपल्या देव्या आहेत, अहिल्या, सावित्री, झाशीची राणी, जिल्हाबाई, यांचं वाचन केलं तर हा महिना खरंच खूप छान आणि सुंदर जाईल असं मला वाटतं. एवढं बोलते आणि थांबते. जय भीम. आज लोकम या गावामध्ये वर्षावासाचं 14वं पुष्प गुंफले जाते आणि ते गुंफण्याची संधी मला भेटली होती. त्याबद्दल मी मनोमनी सर्वांची खूप ऋणी आहे. सर्वप्रथम तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, त्याचसोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, त्याचप्रमाणे आपल्याला सन्माननीय जे वृद्ध लाभले या कार्यक्रमाला, या सर्वांना मी त्रिवार वंदन करते. जसंच सुरुवातीला आपल्या सर्वांनाच माहिती आहे की वर्षावासाचा हा जो कार्यक्रम तो अगदी सुरुवातीपासूनच आपल्यासाठी चालत आलेला एक उत्सवाचा आणि सोहळ्याचा असा दिवस आहे. का तर कारण त्या काळामध्ये आपल्या बौद्ध भिक्खूंची काळजी घ्यावी, म्हणजे काळजीपोटी त्यांचा विचार करून तथागतांनी हा नियम जारी केला की एका विशिष्ट ठिकाणी थांबून तिथे प्रवचन करून तिथं विचारांचं, तिथं प्रवचनाचं मंथन होऊन विविध विचार एकमेकांपर्यंत, लोकांपर्यंत पोहोचले जावेत आणि ते विचार घेऊन आपल्याला आपलं मानवी जीवन हे अधिक प्रमाणात सुखकर आणि अगदी सुयोग्य अशा पद्धतीने जगता यावं असं बुद्धांनी त्या काळापासून वर्षावासाची प्रथा म्हणूयात आपण किंवा परंपरा म्हणूयात, ती तेव्हापासून आतापर्यंत अगदी यशस्वीरित्या आपण सुरू ठेवलेली आहे आणि ते आतापर्यंत आपण पाळतोय. त्याचंच हे 14वं पुष्प. आणि या 14व्या पुष्पाच्या निमित्ताने मला या प्रवचनासाठी विषय भेटलेला आहे, तो म्हणजे कालमसूत्र मानव बुद्धीचा जाहीरनामा. सर्वात आधी मी एक गोष्ट स्पष्ट करते
की प्रवचन म्हटलं की प्रत्येकाला असं वाटतं की खूप काही लांबवलेली गोष्ट असेल किंवा खूप काही बोललं जाईल, पण मला नाही वाटत जितका कालानुसुत्त या शब्दाचा मी अभ्यास केला माझ्या परीनं आणि जितकं त्याची व्यापकता मला घडून आली ना, तर ती अगदी बुद्धांनी त्या काळात सांगितल्यापासून ते आतापर्यंत आपण आपल्या जीवनाशी तिला किती संलग्न करू याच्यावरतीच ती सगळी संकल्पना आहे. हा पूर्णपणे मानवमुक्तीचा जाहीरनामा आहे. खरं तर मानवमुक्तीचा जाहीरनामा बाबासाहेबांनी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या हाती दिलेला आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा बौद्ध धर्मासारखा विज्ञानवादी धर्म आपल्या हातात दिला, जोडून दिली. ती आपल्या मानवमुक्तीची सुरुवात होती असं मला वाटतं. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, ही देखील मानवमुक्तीचीच एक सुरुवात होती. आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं जे दहन केलं, मनुस्मृतीचं दहन केल्यानंतर संबंध स्त्री जातीचं म्हणूया मानवमुक्तीचाच जाहीरनामा बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन करून आपल्यासमोर मांडलेला आहे. बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटना लिहिली, इथपर्यंतचा हा सगळा प्रवास मानवमुक्तीकडेच जातो. मग मानवमुक्ती म्हणजे काय, तर एखाद्या विशिष्ट जाती धर्मात किंवा प्रवर्गात किंवा लिंगामध्ये अडकते का, तर मानवमुक्ती हा शब्द माणसाचं एक वेगळं असं काय गुणधर्म आहे, तर हाच आहे की माणसाकडं बुद्धी आणि माणूस आपल्या परीनं विचार करू शकतो, विचार मांडू शकतो, एकत्र येऊ शकतो. त्यामुळेच बाबासाहेबांनी याला बाबासाहेबांनी जे काही काम केलेले ते मानवमुक्तीच्या जाहीरनाम्याला खरं तर वरती आणणार असं काम आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी कालानुसुत्त या शब्दापेक्षा पण जास्त मानवमुक्तीचा जाहीरनामा या शब्दाकडे जास्त लक्ष माझं लक्ष हे करेल. कारण का, तर बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्मच का दिला, इथपासून जी सुरुवात होते तर त्याचं जी मुळे आहेत ना ती या सगळ्या सूत्रांमध्ये, ह्या सगळ्या उद्देशांमध्ये. तर त्याचा बारकाईनं आपण अभ्यास केला ना तेव्हा आपल्याला समजतं की बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचीच का दीक्षा घेतली आणि आपल्याला बौद्ध धर्माचीच का बरं पकडून दिली. कारण सगळ्यात महत्वाचं कारण हा एकमेव असा धर्म आहे जो विज्ञानाची कास म्हणतो. हा एकमेव असा धर्म आहे जो वास्तविकमध्ये जगायला शिकवतो. आहे त्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीनं आपण जगू शकतो. कारण बदल हा मानवी निसर्गाचा नियम, हे बुद्धांनी आपल्याला सांगितलेलंच आहे की हे जे काही असणार आहे ते बदलत राहणार असणार. कुठलीही गोष्ट ही शाश्वत नाहीये, ती सातत्याने बदलत राहणार आणि त्याच बदलाच्या प्रवाहात आपल्याला आपला विकास, आपल्याला आपली प्रगती करता आली पाहिजे आणि तोच हा धर्म आपल्याला शिकवतो. त्यामुळे इतक्या आदर्शवत, इतक्या चांगल्या धर्माची कास आपल्याला दिलेली आहे. तर त्याच धर्माचा, त्याच ह्याचा विचार करत आपण जेव्हा पुढे जातो ना तेव्हा त्याच सगळ्या धर्मामधल्या ज्या बारीक शिकवणी, मला असं वाटतं की त्याकडे आपण बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे. अगदी थोडक्यात आणि मोजक्या शब्दात जितकं मला हा कालानुसुत्त हा शब्द समजलाय तितकंच ते तुमच्यापर्यंत तो पोहोचू इच्छिते. अगदी खूप वर्षांपूर्वी केसपूत या गावामध्ये कालाम नावाची जनता राहत होती. खूप वर्षांपूर्वीची बुद्धांच्या काळातली ही गोष्ट आहे की केसपूत या गावामध्ये कालाम नावाची जनता राहत होती आणि त्या जनतेपुढे एक मोठा प्रश्न पडला होता. तो म्हणजे असा की जो कोणी येतोय, वेगवेगळ्या धर्माचा पंडित येतोय, वेगवेगळ्या धर्मशास्त्रामध्ये निपुण असणारा पंडित येतोय, आम्हाला वेगवेगळ्या धर्मावरती तो भाष्य करतोय, आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं तो ज्ञान वाटतोय. जो कोणी येतोय आम्हाला वेगवेगळ्या उत्कर्षाचा म्हणूया किंवा मोक्ष प्राप्तीचा मार्ग दाखवतोय. जो कोणी येतोय तो हा धर्म सांगतोय, दुसरा येतोय तो तिसरा धर्म सांगतोय. असं सगळेजण त्याच्या परीनं त्याला समजलेला मोक्ष मुक्तीचा प्राप्त आणि धर्म सांगायचं काम करत होतं. आणि तिथले गावकरी हे विचारी होते, त्यामुळे त्यांना हा प्रश्न पडला की नेमकं आम्ही करावं बरं काय, नेमकं आम्ही कोणाचा धर्म स्वीकारावा, आम्ही नेमकं कुठल्या पद्धतीचा मार्ग अवलंबावा की आमचं जीवन अतिशय सुखकर होईल. आणि जेव्हा त्या सगळ्या गावकऱ्यांना त्या जमातीला हा जेव्हा प्रश्न पडला होता तेव्हा त्या सगळ्यांनी हा निर्णय घेतला की आपण तथागतांना विचारूया. कारण आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर एकमेवच माणूस हा देऊ शकतो, ते म्हणजे तथागत गौतम बुद्ध. आणि ते सगळे गावकरी गौतम बुद्धांकडे जातात आणि त्यांना प्रश्न करतात की ही आम्ही सगळ्या प्रश्नांमध्ये अडकलेलो आहे, तर याच्यामधून आम्ही नेमकं कशाला स्वीकारावं, आम्ही नेमका कशाचा अवलंब करावा. तेव्हा जो
तथागतांनी जो काही त्यावेळेस त्या लोकांना उपदेश केलेला आहे ना, त्याचं सार आहे ते म्हणजे कालामसूत्र. तर त्यांनी असा उपदेश केला की फक्त परंपरा आहे, फक्त परंपरा आहे, प्रथा आहे, चालत आलेले म्हणून फक्त मानू नका. एखाद्या ग्रंथात लिहिलंय म्हणून त्याला खरं मानू नका. कोणी मोठा माणूस सांगतोय, कोणीतरी तज्ञ येतोय, विद्वान येतोय आणि तो सांगतोय म्हणून केवळ मानू नका. कुठल्याही गोष्टीवरती आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. आणि एखादा गुरु म्हणतोय म्हणून ते पटवून घेऊ नका, असं तथागतांनी त्यांच्या उपदेशामध्ये सांगितलं. तर मग हे करू नका सांगितलं, मग नेमकं काय करावं? तर करावं असं की स्वतःच्या अनुभवाची परीक्षा. कारण अगदी तथागतांप्रमाणेच अनेक भावांनी सांगितले की सर्वात मोठा गुरु हा आपल्याला अनुभव असतो. त्यामुळे जोपर्यंत आपल्याला स्वतः त्या गोष्टीचा आपण अनुभव घेत नाही, जोपर्यंत आपल्या बाबतीत ती गोष्ट घडत नाही, आपल्या स्वतःच्या कानांनी, डोळ्यांनी, स्पर्शाने जोपर्यंत आपण ती अनुभवत नाही, तोपर्यंत त्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. तर पूर्वी ती गोष्ट की ही गोष्ट शुभ आहे किंवा ही गोष्ट चांगली आहे, तेव्हाच तिचा स्वीकार करा. आणि एखादी गोष्ट आहे जी द्वेष वाढवत नाही, हिंसा करत नाही, जी करुणा वाढवते, जेव्हा या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणवतील तेव्हाच ती गोष्ट तुम्ही स्वीकारली पाहिजे, तेव्हाच ती गोष्ट स्वीकारा. याचं सुंदर उदाहरण मला इथे द्यावं वाटतं ते म्हणजे आपली आई असते. आपली आई असते आणि ती एक स्वादिष्ट खीर बनवते. पण स्वादिष्ट शब्द हा तिच्या पुढे तेव्हाच लागतो जेव्हा आपण ती चाखून बघतो. आई म्हणते की बाळा खा ना, खीर खूप गोड आहे, किंवा बाळा कारल्याची भाजी खूप चांगली असते आपल्या शरीरासाठी, तर तू खा, असं जेव्हा आई आपल्याला सांगते तेव्हा तिचं आपण ऐकून ती खाऊच अशातला भाग राहत नाही जोपर्यंत ती खीर आपण स्वतः चाखत नाही. आणि जेव्हा आपल्या ओठांना तिचा गोडवा लागत नाही तोपर्यंत आपण म्हणू का की ती खीर गोड आहे. आपल्याला खीर गोड हे कधी समजलं? तेव्हाच समजलं जेव्हा आपण स्वतःच्या जिभेनं तिची चव घेतो. कारलं कडू आहे हे आपल्याला तेव्हाच समजलं जेव्हा स्वतःच्या जिभेनं आपण ते चाखलं. आणि तेच कारलं आपल्या शरीरासाठी चांगलं आहे, जेव्हा आपल्याला त्याचे काही चांगले परिणाम आपल्या शरीराला झाले तेव्हाच तर आपण हे सगळं स्वीकारलं ना. अगदी त्याच पद्धतीने जशी ही छोटीशी गोष्ट आहे, अगदी तीच थोड्याशा वरच्या स्तरावरती जाऊन आपल्याला स्वीकारायची आहे की कुठलीही गोष्ट असते, जोपर्यंत तिचा सारासार विचार होत नाही, जोपर्यंत तिच्या खोलात जाऊन आपण विचार करू नये तोपर्यंत त्या गोष्टीचा स्वीकार आपल्याकडून झाला नाही पाहिजे. तुकोबारायांचे खूप सुंदर अभंग आहे, तो म्हणजे असा की सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहु जाता. यामध्ये तुकोबाराय असं म्हणतात की जेव्हा एखादी गोष्ट सत्य का असत्य ह्या गोष्टीची जोपर्यंत आपण शहानिशा करत नाही तोपर्यंत बहुमत काहीही म्हणू, 100 लोक त्याच्या मागे काहीही म्हणू द्या, पण ती गोष्ट आपण तोपर्यंत स्वीकारायची नाही जोपर्यंत आपलं मन हे खरं आणि खोटं याची चिकित्सा करणार नाही. आणि हाच तुकोबारायांचा संदेश बाबासाहेबांनी त्यांच्या मूकनायकातून पण मांडलेला आहे आणि आपल्याला पर्यंत तो पोहोचवलेला आहे. पण याचं मूळ कुठे आपल्याला समजतंय ना, याचं मूळ आहे कालामसूत्रामध्ये. तर ह्या कालामसूत्रामध्ये जसं मी सांगितलं की तथागतांनी हा उपदेश केला, अगदी त्याच पद्धतीने पुढे जाऊन कालामसूत्र हे जे हा जो उपदेश आहे तर तो अंगुत्तर निकाय या पाली ग्रंथातील आहे. आणि बुद्धांनी केसपुत्र या गावात कालाम नामक जनतेला दिलेला उपदेश म्हणून त्याला कालामसूत्र या नावाने ओळखले जाते. अगदी साधा याचा असा इतिहास आहे. बौद्ध धर्माचे चार्टर ऑफ फ्री इन्क्वायरी म्हणजेच काय तर स्वातंत्र्यपूर्ण विचारांचा जाहीरनामा असं म्हणून या कालामसूत्राचा उल्लेख केला जातो. म्हणजे स्वातंत्र्याची जी काही मूळ आहे आणि स्वातंत्र्यापासून ते आतापर्यंत विचारांपर्यंतचा जो प्रवास आहे तर त्या सगळ्या प्रवासाचं मूळ, तो जो उद्देशाचा मूळ आहे त्याला आपण कालामसूत्र म्हणून आपण त्याला मानतो. त्याचं मूळ आहे कालामसूत्र असं आपण म्हणू शकतो. तर थोडक्यात कालामसूत्राचा गाभा काय तर एका ओळीत सांगायचं झालं तर कोणत्याही गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. कोणतीही गोष्ट नीट शहानिशा केल्याशिवाय तिच्यावरती विश्वास ठेवायचा नाही. तर या कालामसूत्रामध्ये ना मुख्य 10 मार्गदर्शक तत्व सांगितली होती, ती थोडक्यात आपण बघूया. त्याच्यामध्ये पहिलं आहे की एकही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. म्हणजे काय तर एखादी गोष्ट कानावर पडतीये की कोणीतरी म्हटलंय की बाबा तू अमक्या धमक्या देवाला पूज, तुला त्याची नक्कीच फळप्राप्ती होईल, किंवा कुणीतरी तुझ्या बाबतीत कुणीतरी करणी केलेली आहे, किंवा कुणीतरी तुझ्या बाबतीत ह्या अशा गोष्टी केलेल्या आहेत, किंवा अगदी सुरुवातीपासून सांगत आलेले की छोट्या मोठ्या अंधश्रद्धा
जसं की रात्रीचं एखाद्याला मीठ देऊ नये म्हणूयात आपण, किंवा लिंबू मिरची पासण्याची गोष्ट असू दे. त्या जशा आधीपासून ज्या चालत आलेल्या ज्या प्रथा आहेत, ज्या रूढी आहेत, तर त्या आपल्या कानावरती पडत आलेल्या आहेत आणि आपण त्यांना खरं मानत आलेले. आपण असं भासतो की खरंच जर तो म्हणतोय ना तर असं होईल, किंवा तो म्हणतोय ना तर असं कदाचित होऊही शकतं. तर ह्या ज्या कानावर पडतात ना गोष्टी, त्या तोपर्यंत खऱ्या मानू नका जोपर्यंत तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे, जोपर्यंत तुम्ही स्वतः त्या गोष्टीचा विचार केलेला की नेमके अशाने असं होईल का, अशाने असं होतं का, तर नक्कीच असं होईल का, तोपर्यंत ह्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नका. म्हणजे कुणीही आपल्याला काहीही सांगावं आणि आपण ते खरं मानावं इतकं हलक्या कानाचं आपण कधीच नसावं. कारण माणसाला बुद्धी दिलेली आहे, माणसाला मेंदू दिलेला आहे, तो विचार करण्यासाठी आहे. आणि नुसता विचार करण्यासाठी नाही तर सारासार विचार करण्यासाठी आहे. त्यानंतर दुसरे असे मुद्दा आहे की परंपरेवरती, जुन्या प्रथेवरती फक्त ती चालत आलेली प्रथा आहे म्हणून विश्वास ठेवू नका. जसंच आता बोलले की एखाद्या घरामध्ये एखादी पूर्वापरपर्यंत चालत आली प्रथा आहे बाबा म्हणून आपण ती पुढे नेऊया, पण खरंच ती करणं गरजेचं आहे का, खरंच आपला त्यात वेळ जातोय का, आपला त्यात पैसा जातोय का, आपल्या समाजाला जागून ते आपण काम करतोय का, आपल्या धम्मानं आपल्याला ती शिकवण दिली आहे का, आपल्या बाबासाहेबांचे आपल्यावरती हे उपकार आहेत का, त्यांच्या उपकारांची जाणीव आहे का. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जेव्हा आपल्याला भेटतील तेव्हाच त्या गोष्टींवरती अंमलबजावणी केली पाहिजे आणि तेव्हाच त्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. अफवा, लोककथा, प्रचलित गोष्टींवर विश्वास ठेवू नका. एखादी लोककथा चालत आलेली की अमक्या अमक्या गावामध्ये थोडक्यात भूताटकीचे प्रकार घडतात, खूप बरेच अशा गोष्टी असतात, छेडाचे प्रकार असतात. हे सगळे प्रकार लोककथेनुसार आपल्यापर्यंत पोहोचले आणि ह्या खूप सुंदर अशा लोककथा आहेत असं मला वाटतं. पण त्या लोककथांवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे का, कारण आपल्याला माहिती की कुणीतरी ते सांगितलं गेले ते आपल्यापर्यंत पोहोचलेले. तर मग त्या गोष्टींवर आपण विश्वास ठेवायचा का, तोपर्यंत नाही ठेवायचा जोपर्यंत आपण त्याचा अभ्यास करतोय, पुरेपूर त्याचा आपण अनुभव घेत नाही तोपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. चौथं असे की फक्त ग्रंथ लिहितात म्हणून सत्य मानू नका. जसं बाबासाहेबांनी आपल्यावरती खूप म्हणजे आपल्यासमोर खूप मोठा आदर्श घालून दिलाय, तो म्हणजे मनुस्मृतीचं ग्रंथ. खरंच म्हणजे सातत्याने हा प्रश्न पडतो की म्हणजे माझा मामा पण सातत्याने हे बोलून दाखवतो की बाबासाहेबांसारखा मोठा माणूस आणि एखाद्या म्हणजे ग्रंथांना इतकं प्रिय मानणारा माणूस एखाद्या ग्रंथाचं दहन का बरं करेल. नक्कीच हा प्रश्न खूप साधा आहे पण तितकाच ज्वलंत आहे. तर बाबासाहेबांनी त्या ग्रंथांचा अभ्यास केला. त्या ग्रंथामध्ये अशा गोष्टी होत्या की ज्या गोष्टी इथल्या स्त्रियांना गुलाम बनवून ठेवत होत्या. इथल्या माणसाची जितकी कुचंबना होईल तितकी कुचंबना करण्याचा ते प्रयत्न करत होता. तो ग्रंथ त्याचं दहन बाबासाहेबांनी केलं आणि स्त्री जातीला मुक्त केलं, मानव जातीला मुक्त केलं म्हणून त्या ग्रंथाचं दहन केलं. तर बाबासाहेबांनी जमलं की त्या तो चालत आलेला ग्रंथ मनुस्मृतीसारखा ग्रंथ आहे तर त्याला पुढे घेऊन जावं. पण बाबासाहेबांनी त्या ग्रंथावरती जेव्हा अभ्यास केला, वाचन केलं तेव्हाच बाबासाहेबांनी त्याच्यावरती कृती घेतली ना. त्याच्या मागं अखंड अभ्यास होता. याच पद्धतीने कुठल्याही ग्रंथाचा विशिष्ट अभ्यास केल्याशिवाय तो अमक्या तमक्याने किती तज्ञाने लिहिला असू पण जोपर्यंत त्याच्यावरती आपण तितका अभ्यास करत नाही तोपर्यंत त्या ग्रंथाला पण खरं मानू नका असं हे तत्वज्ञान सांगतं. त्यानंतर पाचवं असे की केवळ तर्कशास्त्र आणि अटकळींवर विश्वास ठेवू नका. तर्कशास्त्र म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीवरती अंदाज बांधणे म्हणजे मला असं वाटतं म्हणून किंवा मला असं वाटतंय किंवा मला असं होतंय म्हणून हे असं होऊ शकतं. त्या गोष्टीला अटकळी म्हणजे काय तर एखाद्या पुराव्याविषयी बांधला जाणारा अंदाज म्हणजे अटकळी आहे. तर ज्या चालत आलेल्या अंधश्रद्धा आहेत, ज्या चालत आलेल्या गोष्टी आहेत पुन्हा त्याच पुढे आणायचं आणि त्याच गोष्टींवरती हे करत राहायचं की त्या फक्त अंदाज आहे, त्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही. जसं नरेंद्र दाभोळकरांनी हेच अटकळी आणि हेच तर्कशास्त्र जेव्हा बाजूला झुगारून द्यायचं हे केलं तेव्हा त्यांना गोळ्या खाव्या लागल्या. मग विचार करा की हेच अंदाज तुम्हाला किती महागात पडू शकते. पण ह्या अंदाजांना न मानता एक स्वतः ब्राह्मण प्रवर्गातला माणूस त्यांच्याच सगळ्या कुटुंबावरती जेव्हा डाव साधू पाहतो, निशाणा साधू पाहतो तर स्वतःच गोळ्यांचा निशाणा होतो. तेव्हा त्या दाभोळकरांच्या गोविंद पानसरेंच्या त्या सगळ्या स्मृतींना आपण आठवलं पाहिजे आणि त्यांचे विचार पुढे पेरले पाहिजे की केवळ अंदाज आहेत आणि कुठलेही पुरावे नाहीत तोवर त्याच्यावर विश्वास नाही ठेवला गेला पाहिजे. बाह्य स्वरूप, कल्पना किंवा विचारांच्या मोहावरती विश्वास ठेवला. एखादी गोष्ट अशी दिसते म्हणून तिच्यावरती कधीच विश्वास ठेवला नाही पाहिजे. म्हणजे काय
तर माणसाच्या उपजत जे गुण आहेत, त्याच्या आतमध्ये जे गुण आहेत ना, त्याला महत्व, त्याला जास्त महत्व द्या. ते बाहेर कसं दिसतंय किंवा एखादी गोष्ट बाहेर खूप चकाकणारी, खूप सुंदर अशी दिसते, पण ती आतून तितकीच पोकळ आहे का, आतून तितकीच महत्वपूर्ण आहे का, याचाही आपण विचार केला पाहिजे. कल्पना आणि विचारांच्या मोहावरती कधीच विश्वास ठेवला नाही पाहिजे. जे सत्सत विवेक बुद्धीनं केले गेलेले विचार आहेत त्यांचाच विचार पुढे नेला गेला पाहिजे. आणि कल्पना फक्त आणि कुठलेही भ्रामक कल्पना असू दे, कुठलेही विचार असू दे, कारण कल्पना म्हणजे आपल्या विचारांची तरंगच असतात, ते फवारेच असतात. त्याच्यामुळे त्यांना विचारांची जोड पाहिजे, त्यांना अनुभवाची जोड पाहिजे, त्याला सत्सत विवेक बुद्धीची जोड पाहिजे. एखादं गुरु प्रवचनकार वा अधिकारावर असलेल्यांनी सांगितलं म्हणून आंधळा विश्वास ठेवू नका. आता हे खूप चाललेलं आहे, म्हणजे सोशल मीडियावरती, इंस्टाग्रामवरती सुद्धा बरेच बाबा बुवा बसलेलेच आहेत की जे आपल्याला ते पैसे उगाळण्याचं काम करतात आणि आपल्याला भ्रामक दिशाही करतात, की अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून तर मोठ्या मोठ्या गोष्टींपर्यंत. म्हणजे अशा कितीतरी केसेस घडलेल्या आहेत की लोक त्याला बळी पडतात. लोक बळी पडली जाऊन लोकांचं आर्थिक, लैंगिक वेगवेगळ्या पद्धतीचं शोषण केलं जात आहे त्या बाबाबुवांपासून. लोक काय करतायत की एखादी गोष्ट, एखादा अंदाज जर त्यांनी योग्य वर्तवला तर लगेच त्याच्या पायी स्वतःला भावून घेतात, की हाही विचार न करता की खरंच सांगतात त्यात काही तथ्य आहे का, खरंच तो माणूस तज्ञ आहे का. मग बाबासाहेबांनी त्यांचे 3 गुरु फार अभ्यासपूर्णच निवडले होते आणि तितक्याच ठामपणे बाबासाहेबांनी त्या गुरूंची शिकवण आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. मग आपण पण आपला गुरु जेव्हा निवडू तेव्हा तितकाच विचार करूनच निवडला पाहिजे. जेव्हा स्वतःच्या अनुभवानं, विवेकानं आणि परीक्षणानं जेव्हा कळेल ना तेव्हाच. म्हणजे एखादं लहान मुलं असतं, त्याला कितीही सांगा की बाबा तिकडे जाऊ नको, तिथे समजा विस्तव ठेवलाय, तिकडे जाऊ नको, तुला भाजेल तिकडे जाऊ नको, कितीही सांगायला, पण ते लहान मुलं ऐकणार नाही. ते जाणार आणि त्याला हात लावणार. पण जेव्हा ते त्याला हात लावणार तेव्हा त्याला आयुष्यभरासाठी समजणार की ते भाजतंय, ते मला भाजणार आहे, ते माझ्यासाठी हानिकारक आहे. नंतर त्याला स्वतः जाऊन तिथे ठेवतं की त्याला ते हात लावणार आहे. जर लहान मुलाला जर ही गोष्ट समजते तर मग आपण का मागं पडलं पाहिजे या बाबतीत. कारण काय, तर बाबा स्वतःच्या अनुभवानं, विवेकानं आणि परीक्षणानं प्रत्येक गोष्टीसाठी माणसाला प्रश्न पडले पाहिजे की हे नेमकं असं का, हे असं कसं आणि हे असं कसं घडू शकतं. हे जेव्हा प्रश्न स्वतः आपल्याला स्वतःला विचारू आणि त्याचं परीक्षण करू ना तेव्हाच त्या गोष्टीकडे आपण पुढेही केलं पाहिजे. आणि जेव्हा ही सगळी गोष्ट कळेल आणि जेव्हा ही गोष्ट आपल्यासाठी हितकारी आहे, शुभ आहे, कल्याणकारी आहे आणि जेव्हा आपल्याला ह्या गोष्टीचं ज्ञान होईल तेव्हाच ती गोष्ट आपण स्वीकारली पाहिजे. जे विचार आपल्याला लोभ, द्वेष, मत्सर, हिंसा आपल्यामध्ये वाढवतात ना ते आपण टाळले पाहिजे. अर्थात काय, तर माझा स्वार्थ साधून फक्त माझंच भलं व्हावं आणि म्हणजे संपत्तीचा लोभ असू दे, बाकीच्या कुठल्याही गोष्टींचा लोभ असू दे, एखाद्याचा केलेला द्वेष असू दे, आपला सहकारी असू दे, कुठल्या कामाच्या ठिकाणी, इतर कुठल्याही ठिकाणी त्या सहकार्याचा आपण द्वेष करतो, तिथं मत्सर आहे, तिथं हिंसेची भावना आहे, तर ही इथं जेव्हा आपल्याला वाढताना दिसते ना तर ती टाळली पाहिजे. हा विचार आपण टाळला पाहिजे. नंतर शेवटचा आणि 10वा असा विचार आहे की जे विचार करुणा, मैत्री, कल्याण आणि शांती वाढवतात ते स्वीकार. अर्थात काय, तर आपला बौद्ध धर्मानेच आपल्याला प्रज्ञाशील आणि करुणेची सांगड घालून दिलेली आहे आणि ह्याच 3 तत्वांची सांगड घालून आपण इथपर्यंत पोहोचलेलो. इथून पुढेही आपल्याला प्रवास करायचा. तर जेव्हा आपल्याला कुठली गोष्ट कशी पडताळायची, तर ज्याच्यामध्ये करुणा आहे, ज्याच्यामध्ये प्रेम, ज्याच्यामध्ये मैत्री आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यांचं कल्याण आहे, केवळ माझं कल्याण नाही, अतर्कितभाव म्हणून सगळ्यांचं ज्याच्यामध्ये कल्याण आहे आणि जे सगळं हे कल्याण शांती वाढवतं, शांती प्रस्थापित करतं, त्याच गोष्टीला आपल्याला स्वीकारायचंय आणि त्याच गोष्टीला आपल्याला पुढे जाऊन द्यायचंय. अर्थात काय, तर हे कालामसुत्त हा अगदी छोटासा शब्द आहे पण याच्यामध्ये आपल्या जीवनाचं सार. म्हणजे थोडक्यात काय, तर कुठल्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत आणि कुठल्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत आणि ह्या करताना आपण आधी केला पाहिजे तो विचार, केवळ आणि केवळ विचार, तो पण सारासार विचार. आणि हाच कालामसुत्त हा शब्द आपल्याला मानवी जीवनाचा जणू काही एक आधारस्तंभ आहे, प्रेरणास्थान आहे. जर आपण या कालामसुत्त शब्दाला घेऊन जर आपल्या जीवनाचं दैनंदिन जीवन जर चालवलं की रोज आपल्याला कालामसुत्ताच्या निकषामध्ये आपलं आजचं वागणं, आपला आजचा व्यवहार, आपला आजचं विचार जर बसतोय का, हा विचार जर आपण ठेवला ना तर नक्की आपल्या धम्माचं काम आणि आपल्या धम्माचंच केवळ काम नाही तर आपल्या सगळ्या समाजाची प्रगती,
त्याचबरोबर आपली वैयक्तिक प्रगती देखील त्याच्यामध्येच आहे. असाच हा बुद्धांनी सुंदर उपदेश केलेला आहे, तो म्हणजे आपल्याला कालामसूत्राचा. मला जितकं हे कालामसूत्र या शब्दातून समजलं तितकं मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला इथे प्रवचन करण्याची संधी दिली त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आदरणीय भुंटे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आजच्या कार्यक्रमाच्या प्रवचनकार आणि इथे जमलेले सर्वच उपासक उपासिका, आम्हाला खरं तर आम्ही आता दुसरा कार्यक्रम करून आपला म्हणजे पहिला कार्यक्रम करून आलो आणि त्यामुळे आम्हाला थोडा वेळ लागला. बोलण्यासारखं भरपूर आहे. त्या ताईंनी सांगितलं, मला तेच विषय घ्यायचा होता की मला नवदेव्या मांडायचं, आज काय करायचं होतं, मला नवदेव्या सांगायच्या होत्या. परंतु आता ते 5 मिनिटात काय होणार नाही तर तुम्हाला नवदेव्या सांगितले असते काय ऐकायचं. बरं, आता म्हणजे थोडस जे शिवानी ताईंनी जे सांगितलं की मीठ देऊ नये, आहे परंपरा, जुन्या परंपरा, तर त्याबद्दल थोडस सांगतो. आणि मग 1, 2, 3, 4 काय तुम्ही ऐकत असाल तर नवदेव्या सांगतो. पण एक थोडस सांगतो तर आडवं लावत नाही. कसं आहे की मीठ देऊ नये, का देऊ नये, आज तुझी मीठ येण्याची लायकी नाही. मीठ किती स्वस्त आहे, तू मला काय सांगतोस, मीठ किती स्वस्त आहे. जुनी म्हण आहे, तव्यात खाऊ नकोस, का खाऊ नको, मी येणार नाही तुला तव्यात खाल्ल्या. खरंच काय, पण ती भीती आहे. कारण मुलांनी खाल्ल्यानंतर ते लोखंडी तवा असतो, त्याला तांबडा असतो, त्याला गंज म्हणतो आपण. तो जर आपल्या मुलाच्या वंशाचा दिवा त्याने जर खाल्ला तर त्याला काहीतरी अपाय होईल. पोरगी मिळली तरी चालेल, पण वंशाचा दिवा टिकला पाहिजे म्हणून पोरांनी तव्यात खायचं. पण किती स्वार्थीपणा. आता तुम्ही मला काहीतरी पाठील होतो, रस्त्यावरती हा काय बसू नको, डोंगराला करते येतात आहे म्हणतो का. कारण त्याला काहीतरी त्याला विज्ञान आहे. कारण आपलं मूल जर रस्त्यामध्ये शी केली त्याने तर इतर जाणारे येणारे काय शिव्या देतील का नाही. मग आपल्या मुलाला शिव्या शाप मिळू नये म्हणून त्या मुलाला सांगितलं जातं, बाळा रस्त्यात शी करू. त्या साध्या सोप्या गोष्टी आहेत. आता मी विषयाकडे बोलतो बरं का. कारण आता तुम्हाला सांगायचं म्हणजे लय पहिल्यापासून जो सांगायचं म्हटलं तर कारण नवरात्र उद्या सुरू होती आहे का. नवरात्र सुरू होती आणि आता ताईंनी सांगितलं की ती देवी आपण पुजतो. आपण नाही पुजतो, काय काय जातात आपल्यातली, पण त्याचं काय हे नाही. 9 साड्या वगैरे काय ते सोडू द्या. तर त्या देवीला हात किती असतं तू, त्या देवीला हात अष्टभुजा, किती हात असतात, 8 हात असतात आणि एक पण हातरिकामा नसतो. सगळ्या हातात पोटपुठे लाटणे चिमकाय काय काय ना काहीतरी आहे. मग अशा देवीची पूजा करण्यात काय अर्थ आहे का. म्हणून सांगितलं आपल्या 9 देव्या असतात, त्या 9 देव्याचा संस्कार घ्या. पहिली देवी
ज्या देवीने तथागत भगवान गौतम बुद्धाला जन्म दिला अशी ती पहिली देवी कोण? महामाया. आज विचार करा, आणि तोच बुद्ध आणि तोच धम्म आपल्याला आम्हाला कोणी दिला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवढे मोठे उपकार केले. पण अशा महामायेला तुम्ही हृदयात पूजा. दुसरी सांगतो, आज समाजात म्हण पडली, आई मरावी मावशी पुरावी. पुरावी का आई मरावी मावशी उरावी. पुरावी आपण विरोधात बोलतो, आई मरावी मावशी उरावी. विचार करा, महामाया तथागत गौतम बुद्ध लहान असताना गेले. सांभाळ कोणी केला? मावशीने केला का? तिचं नाव काय? प्रजापती. त्या गौतमाचा सांभाळ केला म्हणून त्याला प्रजापती गौतमी म्हटलं जाते. मग आज समजा, आज बघा आपल्यातच घेतलं तर आपला तो बाद आहे, दुसऱ्याच. मग असं वागू नका, थोडक्यात सांगतो. मग असं वागू नका, त्या प्रजापती सारखं, त्या मावशी सारखं वागायला शिकलं पाहिजे. तिसरी माता यशोधरा, आज सांगा 29 वर्षाची होती. किती वर्षाची होती? 29 वर्षाची. आणि लहान मुलं असताना देखील पती सोडून गेला. आजच्या समायामध्ये तशी स्त्री राहील का? चारित्र्यवान, शीलवान, गुणवान. अहो, पती गेला, पतीने मुंडन केलं तर तिने देखील मुंडन केलं. पती भिक्षा पात्रात जेवत होता तर हिने देखील मातीच्या पात्रात जेवण केलं. पलंगावरती झोपली नाही, ही देखील जमिनीवरती झोपली. हा आदर्श आणि शील पाळून जगली, आपले जीवन तिने घालवलं. आपल्याला म्हणतो 2 पोरं असली तरी घर दुसरं लग्न, त्याला काय होतं. मग आज तारुण्य घालवलं, त्या मातेचा आदर्श करा. किती माता झाली? तिसरी आहे का? चौथी माता विशाखा. विशाखाबद्दल सांगायचं झालं तर तास पोरायचं. बघा, आज ज्या वेळेस बंदेंना वस्त्र म्हणजे चिवर नसायची, वर्षावासाच्या काळात ते चिवर भिजून आहे म्हणून नग्न अवस्थेत भिक्षू नसायचे. भिक्षुनीला देखील अंतर्वस्त्र नसायचं तर त्या उघड्याने आंघोळ करायच्या. हे ज्या वेळेस विशाखेला कळलं तेव्हा विशाखाने शिवरदान भिक्षुनीला दिलं आणि भक्तेजींना दिलं, खीरदान दिलं, अन्नदान दिलं. कितीतरी अहो ते वन दिलं, तो विहार बांधून दिला. सांगण्यासारखे भरपूर आहे. आपण शॉर्टकट मध्ये घेऊ. कितवी माता झाली? 4 झाली विशाखा. 5वी माता जिजाऊ. शिवबा घडवला जिजाऊने आणि रयतेचं राज्य स्थापन केलं त्या जिजाऊने. आता तुम्ही इतिहास सांगायला भरपूर सांगता येईल, शॉर्टकट मध्ये आपलं चाललंय. एवढा शिवाजी घडवला. शिवाजी आपल्याला आपलं मूल घडवता येत नाही. हा ज्यावेळेस बायकांवरती स्त्रियांवरती अत्याचार झाले होते, स्वतःच्या सरदारांनी शिवाजी खुश होईल म्हणून सुभेदाराची सुनच आणली राजांना द्यायसाठी. पण त्या राजांनी काय बोल केले, अशीच आमची माता सुंदर असती तर आम्ही देखील सुंदर झाला असतो. मग ही घेण्यासारखं आहे. आता लई शिवाजी झाले बघा, दाड्या वाढावी आहे का? बरे शिवाजी झाले, त्यांच्यात ती गुण पाहिजे. तशी जिजाऊ जन्माला आली पाहिजे आणि तसा शिवबा घडला पाहिजे. किती माता झाली? 5वी. 6वी माता सावित्री. काय सावित्री बद्दल बोलायचं? आज या महिन्याच्या बसलात ना नटून तुटून, तर कुणामुळे? अहो, गुलामीचं वातावरण, गुलामगिरीत जगत होती महिला. त्याला शिक्षणाची संधी नव्हती. आज शिक्षणाची संधी सावित्रीने उपलब्ध केली आणि समान हक्क बाबासाहेबांनी दिला. म्हणून आज स्त्रिया पंतप्रधान झाल्या आहे का?
किती स्त्री झाली? 6वी. 7वी स्त्री आपले 7 झाले. 7 झाल्या. 7वी माता भीमाई कोणाची आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. आज सांगा त्या मातेचं किती उपकार आहे. अहो दिवस जाईल सांगायला. आज बाबासाहेबांना तिने घडवला सांगण्यासारखं भरपूर आहे. वेळ नाही आता ती किती झाली आता? 8वी रमाई. 8वी रमाई. अहो बाबासाहेब जे घडले ना आणि त्याला खंबीरपणाने बायकोची जात असते. कुठल्या पुरुषाला सहकार्य करायला बायकोची जेवढी साथ असती आता हे कितीतरी पटाने पटीने. अहो शेण गावऱ्या थापून आपला प्रपंच चालवून अंगाला कपडे नव्हतं, खायला नव्हतं, तरी त्यातून 4 पैसे ती आपल्या पतीला देत होती. म्हणून बाबासाहेब घडले. ही किती माता झाली? 8वी. आणि स्वतःची आपली माता आज आपल्या मातेने आपल्याला जन्माला घातलं आणि आज आपण चांगल्या ठिकाणी आलोय. हे आपल्या मातेचं संस्कार वाटलं पाहिजे. मग असं आपल्या मातेचं संस्कार म्हणा आपण कसं घडलो आणि आपण कसं घडलं पाहिजे. जास्त वेळ झाला. मला एक बोलण्याला संधी दिली त्याबद्दल आणि तुम्ही सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभारी आहे. जर काय चुकलं असेल तर क्षमा करा. सर्वांना एक सप्रेम जय भीम. जय भीम. जय भीम. खूप धन्यवाद अध्यक्ष महोदय. यानंतर त्या मावशी सोडून बाकी सर्वांनी खाली बसायचे. आशीर्वाद गाथा होईल. आयुर्णं सुगम ईतं